नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहात. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे ना गुरुवारचा आहे, आज अपलोड होत आहे आणि आज व्हिडिओ थोडं उशिराच अपलोड होत आहे. तर आज आहे ना गुरुवार आहे, त्याच्यामुळे मी सायंकाळी आहे ना, सकाळी तर मला पॉसिबल झालं नाही, पण सायंकाळी मला स्वामींच्या केंद्रात जायची खूप इच्छा होती. तर अहो तर नव्हते, ते जॉबवर गेले होते, पण घरी भाऊ होता. म्हटलं चल आपण जाऊन येऊ स्वामी समर्थ च्या केंद्रामध्ये. तर कधी कधी मला वेळ भेटला ना, मी खरंच जात असते तिथं. आणि तुम्हाला नेहमी सांगते, मी तिथं गेलं तर मला खूप छान वाटते, प्रसन्न वाटते जाऊन आल्यानंतर. तर त्याच्यामुळे आज गुरुवारही होतं, म्हटलं चला जाऊन येऊयात आपल्या स्वामींकडे, स्वामींचं छान दर्शन घेऊन येऊयात. म्हणून मग मी आणि माझा भाऊ आम्ही गेलोत स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये. आणि माझ्या भावासोबत माझा भावाचा मित्रसुद्धा होता, म्हणजे त्याला आम्ही भाऊच मानलेला भाऊ आहे तो आमचा. तर त्याचं नाव वैभव आहे तो. तर आम्ही चौघेजण आहे ना मंदिरात गेलो. मंदिरात गेल्या आहे ना, इथे बघा साईबाबांची पालखी आहे, ही पालखीसुद्धा मिळाली एकदम. स्वामी समर्थांचा जो केंद्र होता ना, त्याच्या दारावरच एंट्री गेटवरच ही पालखी थांबलेली. तर त्या पालखीचीसुद्धा आम्हाला दर्शन मिळालं. तर हे बघा, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच. या व्हिडिओमध्ये मी जास्त व्हॉइस ओव्हर काही करणार नाही. तर गुरुवारला इथे आहे ना खूप गर्दी असते, तुम्ही बघतच असाल. लास्ट टाईम मी जेव्हा आले होते तेव्हासुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं, इथे छान गुलाबाची फुलं वगैरे लावत होते सगळे. तर ते फुलं झाडंसुद्धा इतके सुंदर दिसत होते ना, चांगले फुलंसुद्धा आले होते त्यांना. तर खूप सुंदर दिसत होते तिथला सगळा परिसर. तर मी जास्त व्हॉइस ओव्हर करणार नाही, तुम्ही एक्झॅक्टली बघा. तिथे आम्ही छान दर्शन घेतलं आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या स्वामी महाराजांचं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हो, इथे आहे ना हवनकुंड आहे स्वामी महाराजांचं. तिथे आहे ना खूप सारे लोक गुरुवारच्या दिवशी हवनाला वगैरे बसतात. मला तर तसं पॉसिबल होत नाही, कारण की इकडच्या एरियात मी राहत नाही, थोडंसं लांब आहे हा मंदिर, त्याच्यामुळे. नाहीतर खूप इच्छा होती तर रोज यायची, खरंच खूप इच्छा होते सकाळ सायंकाळला रोज यावंसं वाटते इथे. पण पॉसिबल बिलकुल होत नाही मला तसं, कारण की हा जो स्वामी समर्थांचं केंद्र आहे ना खूप लांब आहे माझ्या घरापासून. मी जिथे राहते ना त्या एरियापासून खूपच लांब आहे, त्याच्यामुळे मला इथे आहे ना बाईकनेच यावं लागतं. कारण की मग मला तर घरी स्कूटीसुद्धा नाही आहे की मी जाऊ शकेल असं. तर घरी माझा भाऊ किंवा अहो राहिले ना, तेव्हाच मला पॉसिबल होतं इथे यायला. पण जसं पॉसिबल होतं ना, मी तिथे नक्कीच जाण्याचा प्रयत्न करते आणि मी जातेसुद्धा. तर हे बघा, आतमध्ये इतकं सुंदर दिसते ना हा केंद्र. खरंच या केंद्राची जितकी प्रशंसा केली ना तितकी कमी आहे. किती छान पॉझिटिव्हिटी वाटते ना इथे गेल्यानंतर. तुम्ही प्रत्यक्षात गेले ना तिथे खरंच अनुभवाल तुम्ही, कारण की मी ते स्वतः अनुभवते म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. तर हे बघा, मी आलेसुद्धा आतमध्ये आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या स्वामी महाराजांचं.
मामा बोलो मामाला, चल म्हणा मामाला. कुठे आहे मामा? नाही आतमध्ये नाही आहे मामा. तिथं आहे बसून बघ. चल तिथं आहे, तिथं इकडे तिथं आहे बघ. मामाला चल, तिथं आहे तिथं बघ. इकडे इकडे ते मामा ते. हो हो माई चप्पल कुठे आहे आपली? माई चप्पल चप्पल टाक, चप्पल टाक. कसं का म्हणते? का म्हणत आहे? सकाळी बघू मग. ठीक आहे. काय म्हटलं? नागपूर नागपूर. मामा इकडे गेला. माई म्हणजे हो तर तुझे वेळ किती एवढा काऊन झाला? काय म्हणते? तीस उद्या येतो म्हणून. होती का लवकर आली? सुट्टी आहे म्हणते का? ठीक आहे उद्या जाऊ म्हणून 11 वाजता. हॅलो